या सामन्यात आपण जर पाहिलं तर 18 होते, आता या सामन्यात किती येणार? आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सोपान पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मी सोपान पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर या आणि इथे जो मॅन ऑफ द मॅचचं एक सिम्बॉल आहे, अर्थातच ट्रॉफी आहे, त्यानंतर एक पाण्याचा बॉक्स आहे, हे सर्व काही देऊन अक्षयला गौरवायचं आहे. हॅलो विनंती आहे सन्माननीय सोपानजी पाटील आपल्याला आपण यायचं आहे. अक्षय सुद्धा आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी करत असताना एक विकेट घेतली, गोलंदाजी करत असताना 8 धावा बनवल्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण त्याला देत असताना आपण पाहतोय. जरूर यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मुन्यादा जायचं नाहीये, थांबायचं आहे. मुन्यादा धन्यवाद, लाजतोय थोडा परंतु ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी त्याने जो केलेला गेम आपण अनेक वेळा पाहिलाय. ओव्हर टू इम्रान सर. थैंक यू सो मच. क्योंकि ये खाली बल्ले से बोलते हैं, जबानी अक्सर कहा जाता है, क्योंकि जो खामोश रहते हैं उनके बल्ले बोलते हैं, और जरूर उन्होंने बल्ले से अक्सर हमें दिखाया है और अलीबाग तहसील का नाम काफी मशहूर किया है. ऐसे खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल, मोन्या, अलीबाग का हार्दिक पांड्या. हॅलो इम्रान सर, अनेक वेळा आपण स्पर्धा कव्हर करत असतो, अनेक वेळा आपण स्पर्धा खेळत असतो, अनेक वेळा आयोजनाबद्दल बोलतो, अनेक वेळा खेळाडूंबद्दल बोलतो, परंतु काही असे जे आहेत ना त्यांच्याबद्दल आपण बोलायचं विसरून जातो. नक्की आता कॅमेरामॅन सुद्धा विचार करत असतील की कोणाबद्दल. अर्थातच जी सर्व काही टीम आहे, tenniscricket.in असू द्या, dreamscricket.in असू द्या, 24 लाईव्ह इव्हेंट्स असू द्या, अनेक अशा काही ज्या वाहिन्या आहेत, अर्थातच हे सर्व ज्यांची ही टीम आहे, अनेक वेळा ते लवकर येतात, मग आपल्या सर्वांमधून लवकर येणारे आणि आपल्या सर्वांमधून लेट जाणारे, हे tenniscricket.inचं एक वेगळं नातं राहिले ना. क्रिकेट असू द्यात, कबड्डी असू द्यात किंवा अनेक खेळ असू द्यात, अजून कोणते इव्हेंट्स असू द्या, यामध्ये लवकर येणारा पहिला कोण असेल ना तर तो tenniscricket.in वाला आहे. असं नाही की tenniscricket.in वाल्यांनाच बोलतोय, परंतु अनेक अशा वाहिन्यांवाले जे कॅमेरामॅन्स आहेत किंवा ज्या अनेक टीम्स आहेत ना की आपल्यामध्ये लवकर येतात आणि आपल्यामधून लेट सुद्धा जातात. हे एक आपण जर पाहिलं तर त्यांचं सुद्धा दाद द्यावी लागेल. अनेक वेळा आपण पाहतो आपण ऑक्शनच्या वेळी एक ठरवलं होतं, जे अनसोल्ड खेळाडू झाले होते त्यांच्यामध्ये एक सामना खेळवला जाणार होता. प्रेक्षणीय सामना आहे. विजेत्या संघास रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहे. अनसोल्ड टीम मुंबई इंडियन्स असं अनसोल्ड टीम मध्ये एका टीमचं नाव आहे. त्यामध्ये अनसोल्ड टीम मध्ये समाधान पाटील, स्वप्नील पाटील, मयूर वर्तक, रितेश पाटील, महेश पाटील, संदीप भगत, संदेश पाटील, अक्षय पाटील, आशू पाटील, कल्पक पाटील, रोहित पाटील आणि अनिल पाटील, आणि त्यांच्या समोर 2 हात करण्यासाठी अनसोल्ड टीम 2 चेन्नई सुपर किंग्स जयेश पाटील, अजिंक्य म्हात्रे, प्रणित पाटील, अजय पाटील, गजानन भगत, उमेश पाटील, अक्षय भगत, यश पाटील, अनुष म्हात्रे, सुदर्शन पाटील, आदित्य पाटील आणि प्रचित पाटील. सर्व संघांचे पहिल्या फेरी सामने संपल्यानंतर हा सामना खेळवला जाईल. अनसोल्ड टीमचा हा सामना असेल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. उपस्थित जर आपण असाल तर आपला सामना इथे खेळवला जाईल, याची नोंद घ्या. गोलंदाजी माकवती, पहिलं षटक घेऊन सुमित भगत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळचा पहिला चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आलाय, पकडल, जाईल का झेल? झालंय काय? कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे? ऋतिक पाटील सारख्या एक धाकड बल्लेबाज अर्थातच फलंदाजाला इथे जीवदान देणं हे कितपत धोक्याचं होईल हे मात्र आता येणारा वेळ आणि काळ ठरवेल. व्यासपीठावरून थोडासा आवाज कमी करा. पहिल्या चेंडूवरती सुमितने संधी दौडून दिली होती. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर ऋतिकला बाद करण्याची संधी होती, परंतु अशा वेळी
क्षेत्ररक्षकाने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलंय यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ऋतिक सारखा मोहरा टिपण्याची संधी, परंतु त्याला बाद करण्याचं यश मात्र आता गवसता आलेलं नाहीये. एक धाव सुद्धा मिळते वरतून मिळालेलं हे जीवदान आता किती धोकादायक ठरणार हे सुद्धा पाहायला मिळेल. शरद दादांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर शुभम म्हात्रे आलाय. अजून एक खारेपाडामध्ये किंवा या नवखार गावामध्ये ज्याचं नाव अव्वल दर्जाने घेतलं जातं, खारेपाड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा शुभमने चांगला खेळ केलाय. अनेक सामने असू द्या त्यामध्ये शुभमने चांगला खेळ केला. पहिला चेंडू शुभमसाठी पडल्यानंतर अनएक्सेप्टेड डिलिव्हरी, अर्थातच गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू राईट झाला. बॅटच्या वतून हा चेंडू सरळ यष्टीरक्षक राजेश पाटील यांच्या हातात गेला आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याची संधी, एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव. एक तेरी तो एक मेरी असं दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा चेंडू सुमित भगत यांचा मोठा फटका ऑन साइड वरती मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने इथे मात्र बॅट फिरली, चेंडू सरळ स्लोअर वन होता आणि अशा वेळी चेंडू आपण जर पाहिला तर लेट आला आणि बॅट अगोदर फिरली. हे दृश्य मैदानावरती आपण पाहिलंय सुद्धा. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा शुभम यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय. सुमित यावेळी सुद्धा तोच प्रयत्न आणि तोच आत्मविश्वास घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शुभमने केला होता, परंतु यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर शुभमला पुनश्च एकदा चकवलंय. बॅटच्या समोरून चेंडू फिरवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असं सुमित भगत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि त्याच्या समोर मोठे फटके मारणं हे मात्र आता थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये टाकते फलंदाज शुभमला. कारण पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि तदनंतरचे दोन चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय निर्धाव आलेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडू संपलेत, उर्वरित अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. एकच धाव धावफलकावरती आल्या. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 11 धावसंख्येचं होतं, तदनंतर आपण जर पाहिलं तर 3, आता 1. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका सरळ शुभमच्या बॅट मधून, इट्स अ कडक षटकार. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं ना, आणि या चेंडूवरती षटकार. पहा आता शरद म्हात्रे आलेत आणि त्यांच्याकडून बक्षीस लागणार नाहीये याच्यात सुद्धा तिला मात्र शंका नाहीये. बोल्ट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी चेंडू लेग स्टिक वरती टाकला होता, आडव्या हाताने खेळायचं होतं, परंतु या चेंडूवरती आता धाव आलेली नाहीये. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये 7 आल्यात, पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात आणि आता 7 धावा धावफलकावरती लागल्यानंतर पहिलं षटक सुद्धा संपलंय. थोड्या अंशी का होईना षटकेचा निश्वास सुद्धा शुभमने सुद्धा घेतला असेल, कारण षटकार ज्या रीतीने त्याने ठोकला. यावेळी आपण जर पाहिलं तर कुठेतरी फसवा चेंडू सुमितने टाकला होता. लेग स्टिक वरती टाकल्यानंतर शुभमला मोठा फटका खेळण्याचा मोह अवरला नव्हता. मोठा फटका सुद्धा त्याला खेळायचा होता आणि अशा वेळी आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. एक षटकार आपण जर पाहिलं तर शुभमने ठोकला. आता ऋतिक इथून खेळ कसा करणार स्वतः कर्णधार आहे आणि ऋतिकने अनेक वेळा खेळ चांगला खेळाय. मग तो चोरंड्याचं मैदान असू द्या किंवा अनेक अशी मैदानं असू द्या, तिथे मात्र ऋतिकने केलेली खेळी अनेक वेळा आपण पाहिली आहे जरूर. ऋतिकसाठी आता पारितोषिक पुन्हा एकदा शरददादा म्हात्रे मॅन फ्रॉम बेलपाडा यांच्याकडून आलंय. ऋतिक यांच्यासाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आता सुशील साठी सुद्धा पारितोषिक. सुशील साठी पारितोषिक आलंय. डाय लगावून जर झेल पकडला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा, डाय लगावून झेल पकडा. पहा, एक बियर 200 रुपयाला पडते, म्हणजे 5 बियर 1000 रुपयात जमवल्या जातील सुशील दादा डाय लगावून झेल पकडला तर. यावेळी आपण पाहतोय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. दुसराच षटकाला सुरुवात झाल्यानंतर यावेळी पुन्हा एकदा ऋतिकच्या बॅट मधून घणाघाती हल्ला. चेंडू सरळ बॉलर बॅक ड्राईव्ह षटकार.
आपल्या बॅटची जादू दाखवण्यास सुरुवात. यावेळी सुद्धा चेंडू हवेत, सलगचा दुसरा मोठा फटका, चेंडू आउट ऑफ दीपक. 6 रन. मंजिल के लिए एक ही पन्ना उल्टा है, अभी तो पूरी किताब बाकी है. ऋतिक पाटील नाम की, ज्या ऋतिक पाटीलने चांगला खेळ केला. लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, 12 धावा आतापर्यंत जमा केल्यात आपल्या संघासाठी. झेल सोडा आणि मग मॅच सुद्धा सोडा. या वेळचा सुद्धा मोठा फटका, चेंडू 1 बाउन्स वरती बाउंड्री रो. 4 रन्स. मास्टर, आता मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता ना, तो मात्र हाच गाणी आता मनामध्ये बोलत असेल. सुमित भगतला पाहत असेल, राजाला पाहत असेल, मैंने देखा तूने देखा, अभी तो मॅच खत्म होने के बाद मेरे को देखेंगे, असंच बोलत असेल. या वेळचा चेंडू लेग स्टिक ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकल्यानंतर पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. एक सिंगल इथे मात्र धावफलकावरती मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजाला चकवणारा. का तर मागे आता सुमित भगत आला, या अगोदर राजेश पाटील होता. सुमित भगत सुद्धा मास्टर माइंड आहे, त्याला माहित आहे समोर खेळाडू कसा खेळतोय, फटके कसे मारतोय, त्याचा टान्स कसा आहे, त्याचा हँड कॉर्डिनेशन कशा रीतीचा आहे, आणि त्याविरुद्ध गोलंदाजी सुद्धा. पुन्हा एकदा यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू उडाला आणि तदनंतर आपण पाहतोय सुमित भगत यांच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावला. थोडीशी चुकी जरूर झाली होती, परंतु 2 षटकार 1 चौकारानंतर आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव इथे मात्र पाहायला मिळतंय. धावसंख्या 24 वरती स्थिरावलेली. 1 षटकार शुभम तर 2 षटकार ऋतिक, 1 चौकार. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार, 1 सिंगल मात्र हा चेंडू देऊन जाईल. 1 सिंगल नंतर संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि संघाची आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 षटकं सुद्धा संपलेत. अर्थातच 12 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 25 वरती स्थिरावलेली. लॉस ऑफ 0 विकेट्स इथे मात्र पाहायला मिळत आहे. ओव्हर टू यू डीजे मास्टर. तर 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि यामध्ये दोन्ही फलंदाजांचा मोठा हटकंड आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटल्यानंतर केलेली खेळी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड आणि स्ट्राईक रोटेड झाल्यानंतर 2 षटकार 1 चौकार असा खेळ आपण पाहिला. परंतु आता पुन्हा एकदा ऋतिक नावाचं वादळ स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतंय. राजा पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइड वरती फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. 1च धाव तिथे मिळेल. 1 सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदल केले जाते, कारण हे जे दृश्य असतं ना थोडंसं डोकेदुखी ठरणारं असतं. अनेक वेळा इंडिया टीम हे दृश्य सिच्युएशन वापरायची, कारण समोरचा संघ तितका दमून जायचा आणि अशा वेळी धावा सुद्धा आपण जर पाहिलं तर खोऱ्याने यायच्या. हेच दृश्य आता मैदानावरती आपण पाहतोय. अर्थातच थोडंसं हवेशीर वातावरण सुद्धा आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती शुभम आहे. शुभमला इथून अजून मोठे फटके मारावे लागतील. ऋतिकनी सांगितलं होतं की आम्हाला जर बॅटिंग आली तर आम्ही कुठेतरी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करू, आणि तोच प्रयत्न आतापर्यंत त्यांचा यशस्वी सुद्धा राहिला आहे. कारण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 3रं षटक चालू आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती शुभम, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. यावेळी मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गोल. फलंदाज क्रमांक 1 मैदानात
पूर्णपणे आस्वाद घेत आहेत, मैदानामध्ये येऊन नाचून परत जात आहेत. परंतु थोडीशी विनंती असेल, आपण जास्त पुढे येऊ नका. यावेळी आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज यावेळी फलंदाजीसाठी अथर्व आलाय. फलंदाजीसाठी नवीन हेअरस्टाईल आहे, त्यामुळे आज अथर्वला ओळखलं जाऊ शकत नाहीये. अथर्व सुद्धा चांगला फलंदाज आहे, अथर्व सुद्धा चांगली फलंदाजी करणं जाणतो आणि इथून सुद्धा त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 2 चेंडू संपलेत. कुठेतरी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती ऋतिकला आणावं लागेल. जर ऋतिक स्ट्राईक एंडवरती आला तर पुन्हा एकदा खोऱ्याने धावा येतील, अन्यथा धावांना मात्र रोख लावेल राजा. त्यांनी सांगितलं होतं की 30 ते 40 पर्यंत रोखू, परंतु आतापर्यंत 26 धावा आल्यात. यावेळचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडू उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम यूज हिट, 6 रन. (32 ऑन अ स्कोर कार्ड). 32 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. आकुटप्पाचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हने खेळला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि आता त्याच्या हातात फलंदाज क्रमांक या षटकात बाद होतोय, तो म्हणजे दुसरा. मुझको क्या हुआ. नंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अनुभव इथे मात्र वापरला आणि फलंदाजाला मात्र बाद केलं. लालच बुरी बला असं म्हटलं जातं. स्लोअर 1 चेंडू पुढ्यात टाकला आणि मोठा फटका मारण्याची संधी मात्र दिली होती फलंदाजाला, परंतु ते फलंदाज चकला होता. यावेळी आपण पाहतोय 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती इथे मात्र भर द्यावा लागेल. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित चेंडू या षटकातील अजूनही येणं बाकी. स्ट्राईक एंडवरती ऋतिक. यावेळचा चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. अर्थातच आपण जर पाहिलं तर दिशा खराब होती आणि दशा सुद्धा खराब झाली आहे. 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 35. 35 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र चालू आहे आणि अशा वेळी 35 धावा धावफलकावरती आल्या. यावेळचा मोठा फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. गोळीच्या वेगाने सरळ सीमारेषा पार जाऊन थांबेल. येतोय हा दर्जेदार दिमागदार NPL चौकार. मी विनंती करतो राहुल साळुंके, ट्रेडर्स दत्तनगर, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राहुल साळुंके, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती 39 ऑन अ स्कोर कार्ड. राहुल साळुंके, राहुल मारले त्याच्यासाठी आत्ता मारले राहुल साळुंके. ऋतिकसाठी पुन्हा एकदा एक पारितोषिक आलंय. लगातार 2 षटकार मारले तर राहुल साळुंके यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऋतिकला स्ट्राईक एंडवरती आणलं जाईल का? अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आविष्कार इथे मात्र सज्ज झालाय. आविष्कारला एक चांगला आविष्कार करावा लागेल आपल्या संघासाठी. कुठेतरी धावा रोकाव्या लागतील, कुठेतरी धावा रोकत असताना विकेट सुद्धा घ्याव्या लागतील, कारण संघ थोडासा पिछाडीवरती पडत चाललाय, बॅकफुटवरती आलाय. 39 धावा धावफलकावरती. यावेळचा पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आणि पंचांचा इशारा सुद्धा, इट्स अ वाईड.
वारंवार इथून आपण जर पाहिलं तर पंचांना कवायत करण्यास भाग पाडली जाते. आज मात्र नक्की पंचांची कसरत होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण पुनश्च एकदा वाईट आल्यानंतर संघाची धावसंख्या 40. यावेळचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार चेंडू घोषित क्षेत्र ओलांडणार आणि तिथे मात्र एक धाव सुद्धा मिळणार. एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 41 ऑन अ स्कोर कार्ड. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आविष्कार यावेळी सज्ज झालाय. आविष्कारचा यावेळचा चेंडू ओ हो उडवलाय मोठा फटका. आउट ऑफ दी पार्क. चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. 6 रन. वा प्रेम वा, काय फटका खेळला. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरतून खेळला गेलेला फटका. 6 धावा. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा 30 दशा आणि 30 लाईन चेंडू पुन्हा एकदा चाललाय डीप कव्हरच्या डोक्यावरून. यावेळी षटकार. तुझ्या घरात आता मात्र संघाची धावसंख्या या षटकारानंतर जाऊन पोहोचल्या 53 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 53 धावा धावफलकावरती. अफलातून फलंदाजी इथे मात्र प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रेमने मात्र या खेळावरती प्रेम केलंय. यावेळचा चेंडू कुठेतरी शरीरावरती लागला होता, परंतु आता धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता अंतिम मुमेंट्स मध्ये इथे लेग बाय स्वरूपातली एक सिंगल मात्र मिळते आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 54 धावा धावफलकावरती. आविष्कार यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आखुटप्पाचा आणि आता हा चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक पकडेल झेल. फलंदाज क्रमांक 2 3 बॅक टू द पॅव्हिलियन. इलेव्हन नौकार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकी करायची आहे. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू आशिष साठी अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे एक सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 55 आणि 55 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 56 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र आपण पाहतोय ठेवलंय समोर. अर्थातच जय हनुमान नौकार संघासमोर. षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या अब तक 56 धावा संख्येपर्यंत इथे मात्र आपण पाहतोय पोचलाय. तो म्हणजे मोरापाडा 11 मोरापाडा संघ. आज मात्र 12च्या देवाचा आशीर्वाद घेऊन मोरापाडा 11 संघ मैदानामध्ये उतरला. 55 धावा धावफलकावरती लावल्या. 56 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं आणि या 56 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा येणारा दुसरं सत्र आपल्याला सांगून जरूर जाईल. मी व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राहुल साळुंके यांचं व्यासपीठावरती स्वागत सत्कार करणार आहे. मी विनंती करतो अर्थातच
मी विनंती करतो सुरेश माळी यांना की आपल्या शुभ हस्ते राहुल साळुंके यांचं व्यासपीठावरती स्वागत सत्कार करायचा आहे. विजयासाठी 56 धावसंख्येची गरज आहे. ऋतिकने सांगितलं होतं जास्तीत जास्त धावा बनवेन, राजाने सांगितलं होतं 40 पर्यंत रोकेन. 16 धावा एक्स्ट्रा झाल्यात आणि 15 धावा एक्स्ट्रा झाल्यात. 56 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि अशा वेळी या 56 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा घेऊन चालतो. अर्थातच इम्रान सरांकडे. ओ टू इम्रान सर. धन्यवाद, थैंक यू सो मच. सुयश जी भूरे अपने आवाज सुना. जीतने के लिए टॉस के लिए टीम फिर से एक बार मैं आमंत्रित करूंगा, इनवाइट करूंगा टीम शिव स्मरणिक 11 नौखार विपक्ष सागर स्पोर्ट्स से नौखार. दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए टॉस बॉक्स में है तो जरूर यहाँ पर पहले इनिंग का खेल हमने देखा. क्रिकेट में दोस्तों चुकीला माफी नहीं, ऐसा कहा जाता है. पकड़ो कैच जीतो मैच. पर मैं ऐसा कहूंगा क्योंकि जिस खिलाड़ी ने कैच छोड़ा है ना उसके लिए कहना चाहूंगा, ज्याची बायको मुकी तो जगत सर्व सुखी. कारण तुम्ही झेल सोडलाय आणि तुम्हाला बोलणारा कोण नाही आहे याचा अर्थ नक्कीच आपल्याला दिसेल. तो दोस्तों कहना चाहता हूं रख हौसला खुद पर. सन्माननीय गणेश पाटील बेलपाडा इथे आले, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन. गणेश पाटील सर आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. मॅन फ्रॉम बेलपाडा, आपला सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेशजी पाटील सर मैदानामध्ये बॉल प्रोव्हाइड करायचे आहेत. नक्कीच या कार्यक्रमासाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत असे बाबा डीजे आपण सुद्धा स्टेजवर यायचं, आपला सुद्धा सत्कार होता. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत असे सन्मान्य बाबा डीजे, आपला सुद्धा सत्कार होत आहे. आपण या बाबा या असं या बाबा. ऐसा कहा जाता है दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है. जरूर यहां पर देखिए इंटरटेनमेंट के लिए स्ट्राइक पे बल्लेबाज क्रिकेट का बाहुबली सुमित भगत और उनका साथ देते हुए राजेश पाटिल करिश्माई हीरो. आज उनके टॉस के लिए दोनों टीम सागर स्पोर्ट्स नौखार विपक्ष शिव स्मरणिक 11 शिव स्मरणिक नौखार. टॉस के लिए दोनों टीम से गुजारिश है प्रेजेंटेशन बॉक्स में आइए. मैं विद्याधर पाटिल सर से गुजारिश करूंगा टॉस करा के ले ले दोनों टीम का. तो जरूर यहां पर जीतने के लिए 24 गेंदें 56 रनों की जरूरत. क्या ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा? गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अथर्व. आहा, पहली गेंद जल में डालने की कोशिश पर अच्छा प्रयास फील्डर के द्वारा. यहां पर देखिए एफर्ट लगाते हुए, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए 55 रन बनाए, 56 रनों का टारगेट सेट किया है और यहां पर सेट करने के बावजूद भी अपने टीम के लिए रन बचाने का प्रयास करते हुए यह संघर्ष है. इस बार लेग स्टंप के बाहर या सीरीज अंपायर गणेश सर ने अपने बाजुएं खोलते हुए वाइड करार कर दिया. इस एक्स्ट्रा के साथ केएल राहुल जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर शुरुआत होती हुई 56 रनों का टारगेट सेट किया. पहला ओवर प्रगति पर 30 रन. इस बार फुल टॉस किस्म की गेंद, गैप ढूंढने का प्रयास, भाग मिल्खा भाग, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है सुमित भगत के बल्ले से. पहला इनिंग का और क्रिकेट का बाहुबली आज इस मैदान पर जिम्मेदारी के साथ उतरे. उन्हें पता है जब तक इस मैच में जीत की कतार पर मैं नहीं पहुंचूंगा तब तक मुझे संघर्ष करना होगा. हर छक्के के लिए सम्माननीय बॉडी बिल्डर अध्यक्ष शरद जी महात्रे दादा इनकी जानिब से, क्योंकि अलीबाग
से रहने वाले पर आज इंडिया में कोचिंग का अध्यक्ष पद उनके पास है। ऐसे सम्मान्य शरद दादा मात्रे, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। टॉस विन शिव स्मरणी का 11 नौखा टीम जरूर टॉस जीती है। गणेश पाटिल मैन फ्रॉम बेलपाड़ा, इनकी जानिब से भी सुमित के लिए अपॉर्चुनिटी है। अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज। आपको पता होगा सुरेश जी, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है, पर यहाँ पर एक छक्का 100 रुपए और 3 छक्के 500 रुपए का कैश प्राइज है। तो यहाँ पर ईंट का जवाब पत्थर से देने के लिए दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी। स्ट्राइक पे बल्लेबाज राजेश पाटिल, आज करिश्माई बल्लेबाजी करनी होगी। आज अपने बल्ले का जलवा दिखाना होगा। इस बार बैक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राइव। फील्डर वहां पर देखिए, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग। इसीलिए तो शरद दादा कहा जाता है, अपने जिंदगी में कितना पैसा कमाया उससे ज्यादा अपने जिंदगी में कितना पैसा बचाया, ये महत्वपूर्ण है। अपने टीम में कितने रन बनाए उससे ज्यादा कितने रन बचा लिए, ये महत्वपूर्ण है। और यही दिखलाते हुए मोरापाड़ा 11 मोरापाड़ा टीम यहाँ पर आज इस एनपीएल के इस टूर्नामेंट में हमें दिखाई देता हुआ स्मरणिका 11 नौकार पुरस्कृत। ओहो, ये क्या हुआ? हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, भूचाल आ गया। मोहे सुमित भगत जैसे बल्लेबाज को लाइफ लाइन, इसीलिए तो कहता है जगह तो सुखी जैसी बाइको मुकी। यहाँ पर क्या छोड़ते हुए, अगर सुमित भगत का बल्ला हल्ला बोल किया ना दोस्तों, तो जरूर इस विकेट कीपर को नींद नहीं आएगी। देखो और किस सिंगल घेऊन सुमित आला स्ट्राइक वरती। स्कोर जा पहुंचा 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन। साक्षी भाभी के हीरो, बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए बीबी सहिता रिक्वेस्ट असेल, एक रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत, जनरेटर येत आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल ज्या रस्त्यावरच्या गाड्या त्या काढायच्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये। सहकार्य करा। तो जीतने के लिए 18 गेंदे 49 रनों की जरूरत है। यहाँ पर बड़ा मैच, जरूर यहाँ पर अगर इसके बाद विकेट की हैट्रिक लगाते हैं तो सम्माननीय संतोष जी मात्रे इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज है। तो यहाँ पर हर खिलाड़ी को मोटिवेट करने के लिए, उनके हौसला अफजाई करने के लिए हर दानवीर व्यक्तिमत्व यहाँ पर है। पर क्या 18 गेंदों में 49 रन बनाए जाएंगे? 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब तक 56 का टारगेट यहाँ पर सेट किया है मोरापाड़ा 11 मोरापाड़ा टीम ने। पर आज कौन से बल्लेबाज होंगे? क्या राजेश पाटिल यहाँ पर सुनामी लाएंगे या सुमित भगत यहाँ पर मिसाइल छोड़ेंगे? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऋतिक, जिन्हें जीवन दान मिला था और उन्होंने उस जीवन दान का फायदा उठाया और छक्कों की बौछार की थी, वही गेंदबाज ऋतिक। फुल टॉस गेंद, और इस फुल टॉस गेंद का फायदा ना उठा सके बल्लेबाज यहाँ पर राजेश पाटिल। लेग बाइस के रूप में यहाँ पर 1 रन प्राप्त होता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुण लेखक सर बतलाते हुए रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा। जरूर अभी क्रिकेट के बाहुबली, जिस तरह से सुमित ढेकले क्रिकेट का बाहुबली, ये अलीबाग के सुमित भगत क्रिकेट के बाहुबली कहे जाते हैं। पर आज बाहुबली बनना होगा, क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है क्रिकेट में गेंदबाज का टप्पा और बाहुबली में कटप्पा कभी नहीं भूलते। और इस बार अठाड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था सुमित बल्ले जैसे बल्लेबाज को यहाँ पर संभ्रम में डाल दिया है गेंदबाज ऋतिक ने। कमाल की गेंदबाजी होती हुई यहाँ पर, क्योंकि यहाँ पर पता है जीवन दान मिला है गेंदबाजी करते हुए, यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए कामयाब गेंदबाज ऋतिक। अपने ओर की अगली गेंद सुमित भगत के लिए।
इस बार फिर से लेग स्टंप के बाहर की गेंद, उसे छेड़खानी करने का प्रयास, ऑफिशियल अंपायर का इशारा। लेग 22 के रूप में एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है ब्रायन लारा, जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर आते हुए दुविधा में डालते हुए यहां पर गेंदबाज ऋतिक, क्योंकि अब तक 56 रनों का टारगेट यहां पर सेट किया है, पर या इस टारगेट को अचीव किया जाएगा। इसीलिए तो कहते हैं शरद दादा, जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते, ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। जुगनू यानी काजवा, जो खुद प्रकाश लेकर अपने टीम अपने ओहो, ये देखिए स्टैंडर्ड डिलीवर, बाहुबली षटकार। गणेश जी पाटिल सर, इनकी जानिब से 1000 रुपए का कॅश प्राइज। सन्माननीय मंगेशजी बरे साहेब यांनी विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे। सन्माननीय मंगेशजी बरे सर, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय, तर कृपया करून आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। जरूर यहाँ पर सुमित भगत के लिए अपॉर्चुनिटी होगी। गणेश जी पाटिल मैन फ्रॉम बेलपाड़ा, इनकी जानिब से लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है भुवनेश्वर कुमार, जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर आते हुए। अभी यहाँ पर बल्लेबाज अपने लय में आते हुए, क्योंकि क्रिकेट के बाहुबली आज उन्हें अपने इस मैदान पर, सागर स्पोर्ट्स नौखर के इस मैदान पर जरूर जलवा दिखाना होगा। ऋतिक के ऊपर जरूर यहां पर प्रहार करते हुए सुमित भगत 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके। दूसरा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार ऋतिक, इस बार भी मार की सबकी गेंद, ओहो, नो गेंद है यहां पर और नो+1। आम तो आम गुटलियों के दाम, अंधला मांगतो 1 डोला, देव देतो है 2 डोले। मेरी परिभाषा में मैं कहता हूं भाई को बरोबर में उन्हीं फ्री, और इसी तरह से यहां पर आम तो आम गुटलियों के दाम, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17। फ्री की गेंद बल्लेबाज राजेश पाटिल के लिए। 17 का खतरा किसके लिए मंडराएगा? इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फ्री की गेंद है और इस बार देखिए बाई को चकनी मेवनी देखनी, फिर से एक बार क्या छूटता हुआ। यहां पर देखिए 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन उमेश यादव, जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर। 19 रन दोनों बल्लेबाजों को जीवन दान। पहली गेंद नो और उसके बाद ये फ्री हिट, मुझे दोनों बल्लेबाजों को लाइफ लाइन यहां पर क्या इस लाइफ लाइन पे मरीन ड्राइव की तरह ट्रेन रफ्तार के साथ छक्के चौके की बौछार करेगी। राजेश पाटिल स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे सुमित भगत, ऋतिक। इस बार देखिए जीवन दान का फायदा, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, बाबा रामदेव पतंजलि षटकार। टीम का स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। बचे हुए 12 गेंदे 31 रनों की जरूरत, 12 गेंदे 31 रन। यहां पर सुमित भगत और राजेश पाटिल, आज इस मैदान पर सुनामी लानी होगी, ईंट का जवाब पत्थर से देना होगा, मुद्दल को बैच के साथ छुड़ाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। जर्मान नौखार विपक्ष मोरा पाड़ा 11 मोरा पाड़ा, हम देख रहे 12 गेंदे 31 रनों की जरूरत।
12 गेंद 31 रनों की जरूरत। सुमित भगत आपके लिए अपॉर्चुनिटी आती हुई बेलपाड़ा के सम्माननीय गणेश जी पाटिल सर, इनकी जानिब से छक्कों के हैट्रिक के लिए 1000 रुपए का कैश प्राइज होगा। जरूर अपने टीम के लिए भी रनों की बौछार होगी। अपने टीम के लिए 1000 रुपए, अपने खुद के लिए 1000 रुपए बेलपाड़ा के सम्माननीय गणेश जी पाटिल सर, इनकी जानिब से होंगे। 12 गेंदे 31 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आशीष गेंदबाजी के लिए जरूर आ चुके हैं। इस ओवर में अगर प्रेम आप विकेट लेते हैं तो फिर से एक बार 1000 रुपए का कैश प्राइज संतोष जी मात्रे, इनकी जानिब से। प्रेम चोपड़ा हिसाब रोकड़ा, पर ये प्रेम किस तरह की गेंदबाजी करेंगे आज इस प्रतियोगिता में। आज सैराट का पर्चा बनना होगा। आर्ची को पटाने के लिए सैराट में पर्चा ने छक्के चौके की बारिश की थी, और यहाँ पर छक्के चौके लगाने होंगे सुमित भगत को, क्योंकि यहाँ पर पर्चा बनना होगा आर्ची के लिए नहीं तो नौखार प्रीमियर लीग के ट्रॉफी के लिए। पर क्या मौका देंगे गेंदबाज प्रेम चोपड़ा, हिसाब रोकड़ा। सम्माननीय आदरणीय शरद दादा मात्रे साहब, मैन फ्रॉम बेलपाड़ा, बॉडी बिल्डर अध्यक्ष, इनके जानिब से समालोचक सन्माननीय मंगेशजी बरे साहेब इथं आलेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करण्यात येणार आहे। सन्माननीय मंगेशजी बरे साहेब यांचा सत्कार करायचा आहे। मी तेजस हुआ इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रन 32। तीसरा और प्रगति पर है मोरा पाड़ा 11 मोरा पाड़ा। यहां पर प्रेम थोड़े से दुविधा में दिखाई देते हुए, क्योंकि पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है। अंपायर पर कोई दबाव डालेगा नहीं है। अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन होगा। ऑफिशियल अंपायर है वहां पर। डिसिजन असेल, कोणी पुढे बोलाय कमेंट्स देऊ नका प्लीज, सहकार्य करा। मैच इज ऑन। फिर से एक बार यहां पर शुरू होता हुआ स्कोर जब पहुंचा 32 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं गेंदबाज प्रेम यहां पर गेंदबाजी करते हुए। ऑफिशियल अंपायर डिसीजन होगा वाइट। और इस बार देखिए अलाउ द कारपेट खेलने का प्रयास गेंद को ढकेल दिया है डॉट गेंद जाती हुई। बत्तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके 32। जीतने के लिए अभी भी 24 रनों की जरूरत है। इस बार देखिए फिर से एक बार अच्छी गेंद, सुमित भगत जैसे बल्लेबाज को शांत रखा है, पर क्या ये तूफान आने से पहले की शांतता होगी? सुमित भगत एक ऐसे खिलाड़ी है जिनके पास क्षमता है 6 गेंदों में 24 रन बनाने की ताकत है, पर क्या मौका देंगे प्रेम इस मैच में? किस तरह की गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर छक्का आने के बाद कमबैक किया है सुमित भगत, स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार मिस्रो गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, बड़ी मछली जाल में फांसते हुए सुमित भगत बैक टू द पेविलियन। डीजे
यहाँ पर डीजे बाबा में बतलाते हुए कि चिढ़कर जो मैच गर्म था उसे शांत करने में कामयाब हुए गेंदबाज प्रेम। और स्कोर को अमर गुण लेखक सर बतलाते हुए 32 रन स्कोर कार्ड पर गेंदें हो चुकी है। चार गेंदें हो चुकी है, बचे हुए 8 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। 8 गेंदें 24 रन, न्यू बैटर मैदान पर राजेश मात्रे। इस बार राजेश मात्रे के स्लॉट में गेंद पर वहां पर फील्डर तैनात, लगातार की 2 गेंदों पे 2 विकेट। और जरूर अगर हैट्रिक लगाते हैं तो संतोष जी मात्रे इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज है। कमाल की गेंदबाजी डीजे मास्टर। करनी होगी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद यहां पर एक डॉट डाली, उसके बाद कमबैक किया। सुमित भगत जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया। राजेश मात्रे आए, उनको भी वापसी का रास्ता दिखलाते हुए ये कमबैक किया है मोरापाड़ा 11 मोरापाड़ा टीम ने, क्योंकि जे हनुमान नौखार टीम के दोनों बल्लेबाज शातिर बल्लेबाज है, चालाक बल्लेबाज है राजेश पाटिल और सुमित भगत। पर अभी नए बल्लेबाज इनायत नंबर 4 पर आते हुए जरूर यहां पर देखिए उत्कृष्ट कमेंटेटर इमरान बुखारी भाईजान के लिए बाबा डीजे इनकी जानिब से 200 रुपए का कैश प्राइज है। उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। 7 गेंदे 24 रनों की जरूरत। इस बार पटकी विकेट, फिर से एक बार और हैट्रिक। जरूर यहां पर मौका था, पर मौके पर कैच लेते तो जरूर ये 1000 रुपए का कैश प्राइज संतोष जी मात्रे इनकी जानिब से होता। पर 6 गेंदे जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। 6 गेंदे 24 रन। 6 गेंदे 24 रनों की जरूरत। क्या इस मैच में जीत हासिल होगी? क्या इस मैच में कमबैक किया जाएगा? क्या राजेश पाटिल इस मैच में हीरो बनेंगे? स्पीड अप करना है, टीम मीटिंग ना ले। गेंदबाजी करने वाली टीम 20 मिनटों में इस मैच को समाप्त करना अनिवार्य है। पर राजेश पाटिल आज आपको राजा बनना होगा, आज आपको सुल्तान बनना होगा, खिलाड़ियों के खिलाड़ी बनना होगा। जरूर 6 गेंदों में 24 रन यानी 4 बड़े छक्के इस मैच में जीत हासिल करा सकते हैं। टीम मीटिंग इसके बाद होने वाला मुकाबला सागर स्पोर्ट्स नौखार विपक्ष शिव स्मरणिक 11 नौखार, जिसमें टॉस जीता है शिव स्मरणिक 11 नौखार टीम ने। डिसीजन सुना है शिव स्मरणिक 11 नौखार संघ डिसीजन कलवा क्षेत्र एक्शन। थैंक यू सो मच। ये एक्शन है और जरूर धन्यवाद। टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा लिया, दावती बल्लेबाजी करने के लिए सागर स्पोर्ट्स नौखार टीम को। बचे हुए 6 गेंदे और 24 रनों की जरूरत है। 6 गेंदे 24 रन। छह गेंदे 24 रनों की जरूरत। राजेश पाटिल आज खलनायक बनना होगा, अपने टीम के लिए हीरो बनना होगा। तो जरूर 6 गेंदों में 24 रन। चौथा आउट प्रगति पर ऑफिशियल अंपायर आप देख रहे गणेश सर, उसी साथों साथ माली सर, दोनों ऑफिशियल अंपायरों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। हम देख रहे स्मरणिका 11 नौखार आयोजित नौखार प्रीमियर लीग 2024 का थरार सीजन 3 में स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। ऋतिक खूब खुशी होता है। इस बार लस्ती मलिंगा स्टाइल में गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे गेंदबाज आशीष। सुनील नारायण एक्शन देखिए।
और इस बार बनेगा भारी सीरा गेंद घोष डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। फिर से एक बार चकमा देते हुए यहां पर गेंदबाज आशीष, कमाल की गेंदबाजी, डॉट गेंद जाती हुई। 33 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आशीष गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार। हो फिर से एक बार चकमा देते हुए भगते बजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, भगते पापलेट मांगते बागड़ा। फिर से एक बार चकमा यहां पर डॉट पे डॉट, डॉट पे डॉट। दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल। नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। इस बार गेंद फिर से ट्रेवल होती हुई और इसी तरह से इस मैच को जीत लिया है टीम मोरापाड़ा 11 मोरापाड़ा। ऋतिक, मैं ऋतिक से गुजारिश करूंगा कि आप आइए और आपका मैच का किताब लेकर जाइए। और सम्मान्य योगी जी पाटिल सर, इनके माध्यम से हर मैच में मैच का किताब, ट्रॉफी, चषक दिया गया है। मैं फिर से एक बार शरद दादा इनसे गुजारिश करूंगा कि अपने हाथों से मैच का किताब ऋतिक इन्हें दिया जाएगा। तो नेक्स्ट मैच में होगा बदल। माइक्रोफोन पर सुयश भूरे सर के पास। धन्यवाद। हॅलो, चला ऋतिक, विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। मन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऋतिक। प्रशांत, आपण कुठे असाल तर कॉमेंट बॉक्स समोर या। प्रशांत।